श्री स्वामी समर्थ. घरोघरी मातीच्या चुली असं म्हणतात. कुटुंब म्हणलं की तिथं कुरबुरी, ताणतणाव, वाद होतातच. यात अनेकदा माणसाच्या स्वभावाचा दोष असतो. मात्र घराचीच रचना आणि त्यातील वस्तूंची ठेवणही कधी कधी त्यात कारणीभूत ठरते. असं मानलं जातं की वास्तुशास्त्रात यावर अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. यातील 15 उपाय अवलंबल्यास तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतो. तुमच्या जीवनात आनंद व भरभराट आणू शकतात. काय आहेत या वास्तू टिप्स पाहूयात. आठवड्यातून एकदा संपूर्ण घरात धुपाचा धूर करा. त्यामुळे घर प्रसन्न राहतं आणि हे शुभही मानलं जातं. गव्हामध्ये नागकेशराचे 2 दाणे आणि तुळशीची 11 पाने घालून ते दळून घ्या. हे देखील शुभ मानलं जातं. मोहरीच्या तेलाच्या दिव्यात लवंग घालून तो प्रज्वलित करणं शुभ मानलं जातं. दर गुरुवारी घरातील तुळशीच्या रोपाला दूध अर्पण करणं लाभदायक असतं. तव्यावर रोटी भाजण्यापूर्वी थोडंसं दूध शिंपडणं हे शुभ असतं. पहिली भाकरी गायीसाठी काढून ठेवणं शुभसूचक मानलं जातं. तुमच्या घरातील 3 दरवाजे एकाच रेषेत नसतील याची काळजी घ्या. सुकलेली फुले घरात कधीही ठेवू नका. संत महापुरुषांचे आशीर्वाद देतानाची चित्रे घरात लावा. मोडकं तोडकं सामान, रद्दी आणि गरजेच्या नसलेल्या वस्तू घरात ठेवू नका. घरातील नळ गळणारे नसतील याची अवश्य काळजी घ्या. गोल आकाराचं फर्निचर घरात असेल तर ते शुभ मानलं जातं. तुळशीचं रोप घरामध्ये पूर्व दिशेला किंवा देव्हाऱ्याजवळ ठेवा. वास्तुशास्त्रानुसार पाण्याचा निचरा उत्तर किंवा पूर्व दिशेला करणे आर्थिक दृष्टिकोनातून शुभ असते. घराच्या आग्नेय दिशेच्या कोपऱ्यात हिरवळीचं चित्र लावा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओसाठी एक लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.